मित्रांनो, आपल्या आयुष्यात कधी ना कधी असा क्षण येतो जेव्हा मन खूप अस्वस्थ होतं. काय बरोबर आणि काय चूक हे समजत नाही. कधी अपयश, कधी दुःख, कधी लोकांचे शब्द आपल्याला खूप त्रास देतात. अशाच एका क्षणी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनही गोंधळला होता. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला दिलं ते अमूल्य ज्ञान म्हणजेच भगवद्गीता. भगवद्गीतेतील विचार आजही आपल्या आयुष्याला दिशा देऊ शकतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भगवद्गीतेतील असे 100 अमूल्य विचार, जे तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात आणि कदाचित तुमचं आयुष्यही बदलू शकतात. माणसाने नेहमी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहावे, कारण कर्म करणे हे आपल्या हातात असते, पण त्याचे फळ आपल्या हातात नसते. जेव्हा आपण फळाची चिंता सोडतो तेव्हा काम अधिक चांगले होते. मनावर नियंत्रण ठेवणारा माणूसच खऱ्या अर्थाने बलवान असतो. जो स्वतःच्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवतो तो कोणत्याही संकटावर मात करू शकतो. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात, म्हणून संयम आणि शांतता खूप महत्त्वाची आहे. लोभ कधीही समाधान देत नाही. जितका लोभ वाढतो तितकी मनाची शांतता कमी होत जाते. खरा आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये नसतो. पैसा आणि प्रसिद्धी तात्पुरता आनंद देतात, पण मनाची शांतता खरा आनंद देते. जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला कदाचित अडचणी येतील, पण शेवटी विजय नेहमी सत्याचाच होतो. प्रत्येक अडचण ही आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येते. संकटांना घाबरू नका, त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस आयुष्यात खूप पुढे जातो. आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे. जीवनात नम्रता असणे खूप आवश्यक आहे. नम्र माणूस नेहमी लोकांच्या मनात स्थान मिळवतो. वाईट संगत माणसाला चुकीच्या मार्गावर नेते, तर चांगली संगत त्याला योग्य दिशा देते. ज्ञान हे सर्वात मोठे धन आहे. पैसा संपतो पण ज्ञान आयुष्यभर उपयोगी पडते. जो दुसऱ्यांना मदत करतो तोच खऱ्या अर्थाने महान असतो. सत्य बोलणे हे सर्वात मोठे धैर्य आहे. मन शांत असेल तर योग्य निर्णय घेता येतो. स्वार्थ माणसाला लहान बनवतो, तर सेवा माणसाला मोठं बनवते. जीवन सतत बदलत असते, त्यामुळे बदल स्वीकारायला शिकले पाहिजे. दुसऱ्यांच्या यशावर मत्सर करण्यापेक्षा स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. वेळेची किंमत समजणारा माणूस नेहमी यशस्वी होतो. प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. धैर्य ठेवणारा माणूस कधीही हरत नाही. मनात सकारात्मक विचार असतील तर जीवन सुंदर वाटते. दुसऱ्यांचा आदर करणारा माणूस नेहमी सन्मान मिळवतो. रागावर नियंत्रण ठेवणारा माणूस खऱ्या अर्थाने मजबूत असतो. क्षमा ही सर्वात मोठी शक्ती आहे. जीवनात संयम खूप महत्त्वाचा आहे. ज्याचं मन शांत असतं त्याचं जीवन सुखी असतं. जो स्वतःला ओळखतो तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो. स्वतःला सतत सुधारण्याचा प्रयत्न करा. आशा कधीही सोडू नका. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. ध्येय असलेला माणूसच पुढे जातो. मेहनतीला पर्याय नसतो. वाईट सवयी सोडल्याशिवाय चांगले जीवन मिळत नाही. चांगले विचार जीवन उजळवतात. मन जितके स्वच्छ तितके जीवन सुंदर. दुसऱ्यांच्या दुःखात साथ देणारा माणूस खरा मित्र असतो. प्रेमाने वागणारा माणूस सर्वांच्या मनात स्थान मिळवतो. संतोषातच खरा आनंद असतो. जीवनात धैर्य असणे आवश्यक आहे. सत्याचा मार्ग कठीण असतो पण योग्य असतो. वाईट विचारांपासून दूर राहा. चांगल्या सवयी आयुष्य बदलू शकतात. स्वतःच्या चुकांमधून शिकायला हवे. दुसऱ्यांना दुखावणारे शब्द टाळा. मनात नेहमी चांगले विचार ठेवा. धीर धरणारा माणूस मोठे यश मिळवतो. प्रत्येक संकटात एक शिकवण असते. कधीही निराश होऊ नका. देवावर विश्वास ठेवा. जीवनात नम्र राहा. दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानावा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. लोभापासून दूर राहा. अहंकार माणसाला खाली आणतो. चांगल्या लोकांसोबत राहा. सत्य नेहमी जिंकते. ज्ञान मिळवत राहा. वेळेचा सदुपयोग करा. कर्तव्य पार पाडा. दुसऱ्यांना मदत करा. स्वतःवर विश्वास ठेवा. जीवनात प्रामाणिक राहा. रागावर नियंत्रण ठेवा. संयम ठेवा. धैर्य ठेवा. प्रेमाने वागा. नम्रता ठेवा. सत्य बोला. मेहनत करा. चांगले विचार ठेवा. वाईट सवयी सोडा. ज्ञान मिळवा. स्वतःला सुधारा. चांगल्या लोकांची साथ ठेवा. संकटांना घाबरू नका. आशा जीवन ठेवा. वेळेची किंमत करा. ध्येयावर लक्ष ठेवा. प्रामाणिक राहा. दुसऱ्यांचा आदर करा. मन शांत ठेवा. देवावर विश्वास ठेवा. सकारात्मक विचार करा. जीवनावर प्रेम करा. दुसऱ्यांना आनंद द्या. सत्याच्या मार्गावर चला. मित्रांनो, भगवद्गीता आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. जीवनात कितीही अडचणी आल्या, संकट आली किंवा लोकांनी आपल्याला कमी लेखलं, तरीही आपला मार्ग सोडू नये. नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहावं. आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहावं आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण श्रीकृष्ण सांगतात, जो माणूस धैर्य, संयम आणि प्रामाणिकपणा ठेवतो
त्याला यश उशिरा का होईना पण नक्की मिळतं. जर तुम्हाला भगवद्गीतेचे हे विचार आवडले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच ज्ञानपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या आणि प्रेरणादायी विषयासोबत. धन्यवाद.